नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि इनकेट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर मित्रांनो, सरांकडून आणि सरांच्या विद्यार्थ्यांकडून आणखीन एक रेसिपी आपण शिकणार आहोत. तर या रेसिपीचं वैशिष्ट्य काय आहे? ही घरातल्या अगदी किरकोळ 3-4 वस्तूमध्ये घरात असलेल्या उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये लगेच एक स्वीट बनवता येते. कराची बॉम्बे हलवा आहे. ह्याच्यात कॉर्नफ्लॉर, इकडे बघू शकता तुम्ही, कॉर्नफ्लॉर, काजू, मगजबी, तूप, फूड कलर आणि साखर या एवढ्याच वस्तूवरती आपण लगेच बनवू शकतो. ही इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे. घरात या वस्तू उपलब्ध असतात. तर आपल्याबरोबर आज कोण आहे? राज गोते आहे आणि राज ठाकूर आहे. ओके. आणि फर्स्ट इयरला आहेत का दोघं? फर्स्ट इयरला आहेत. दोघं फर्स्ट इयरला आहेत. ते करतील, ते मला मदत करतील. चला सुरुवात करूया आपण. कॉर्नफ्लॉर जर 1 वाटी असेल तर 2 वाटी पाणी घेतो आपण. तर सुरुवातीला आपण काय करू, रोस्ट करून घेऊ मगजबी. मगजबी रोस्ट करून घेऊ, कारण का खाताना आपल्याला करकरीत लागण्यासाठी त्याला आपण इव्हॉपरेट करू. येस, क्रंची होते. त्यामुळे काय होतं की त्याचे काप काढताना आपल्याला तुकडे करता येतात. कलर चेंज करायचा नाही आहे, फक्त रोस्ट करायचे आहे. कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. त्यात काळजी घ्यायची आपण की तो कलर चेंज होता कामा नाही. पाणी घेणार आहोत 2 वाटी. अंदाजे पाणी 2 वाटे घेतले आपण, कारण का आपलं कॉर्नफ्लॉर एक वाटी आहे. त्यात आपण साखर टाकून आपण त्याची स्लरी बनवणार. कॉर्नफ्लॉरमध्ये आपण पाणी ओतून सुरुवातीला तयार करून ठेवतोय. पाणी ओतून स्लरी तयार करून ठेवतोय. स्लरी म्हणजे याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर आणि पाणी एकजीव करतो. टाकताना परत आपल्याला हे हलवायला लागतं, कारण का तर कॉर्नफ्लॉर खाली सेटल होतं आहे. तर त्यामुळं ही रेसिपी ही काळजी घ्यायची आहे की वरचं पाणी फक्त पडता कामा नाही, तुमचं खाली कॉर्नफ्लॉर साठलेलं असतं. वापरताना आपल्याला परत हलवून वापरायचं आहे. होता येतं 1 वाटी आपण अंदाजे 1 वाटी जर कॉर्नफ्लॉर असेल तर 1 वाटी आपण शुगर घेतोय. तुम्हाला पाक माहीत असेल तर 1 तारी असतो, 2 तारी असतो. 2 तारी आपण जिलेबीला वापरतो, 1 तारी आपण गुलाबजामुनला वापरतो. आणि जर आपण त्याची कॅरेमलायझेशन वगैरे केलं तर आपण ते बालुशाहीला वगैरे वापरतो. तर आता आपण हा 1 तारी घेणार आहे. 1 तारी. हां, पातळ ठेवायचं काय? हां, पातळ ठेवायचं. हे अंदाजे साखर थोडीशी कमी वाटते तर आपण टाकू शकतो. तो वापरलेलं पाणी हे दोन्ही गोष्टीला उपयोग पडतं. शुगर सिरप बनवण्यासाठी पण आणि कॉर्नफ्लॉरची स्लरी टाकल्यानंतर घट्ट होण्यासाठी. पाक झालेला कसा ओळखायचा तर त्याचा स्टिकीनेस येतो. स्टिकीनेस कसा येतो तर आपल्याला साधारण अशी तार धरायला लागते. तर आता झालेलं नाही अजून. हां, 1 तारीख पाक तयार झालेला आहे. आता पाक तयार झालेला आपल्याला बघा स्ट्रिंग येते. स्ट्रिंग येते म्हणजे तो पाक तयार झालेला आहे. आता आपण कॉर्नफ्लॉर घेतो आहे. कॉर्नफ्लॉर आपण हलवून घ्यायचं आहे, कारण का खाली सेटल झालेलं असतं आहे. तर त्याची स्लरी जी आहे ती हळूहळू ह्याच्यात ॲड करायची आहे. आता कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, एका दिशेने हलवत राहायचं आहे. फास्ट हलवत असताना त्याच्यात आपण काळजी घ्यायची आहे की त्याचे लम्प्स होता कामा नाही. लम्प्स म्हणजे गुठळ्या होता कामा नाही. आपण ते साखरेचं कॅरेमलायझेशन होऊ नये म्हणून आपण त्याच्याबरोबर थोडंसं व्हेनिगर टाकतोय. व्हेनिगरच्या ऐवजी तुम्ही लिंबू पण पिळू शकता. काळजी घ्यायची आहे की बिया जाता कामा नाही. एक 4-5 थेंब तुम्ही फक्त व्हेनिगर टाकायचं आहे. कंटिन्युअस हलवत राहणं. आता हे शिजत चाललेलं आहे. या स्टेजला तुम्ही तूप घालायचं आहे. हलवत राहा. पॅन पलटून सुट्टूपर्यंत हलवत राहायचं आहे आणि एक गठ्ठा होतो त्याला. ग्रॅज्युअली तूप घालायचं आहे सगळं. सर कसं शिकवत आहेत बघा. सर आणि विद्यार्थ्यांचा स्पीड तुम्ही बघू शकता. यामध्ये आता थोडंसं कलर घालायचं आहे, कारण का आपल्याला नॅचरली आपल्याला कलरफुल मिठाई आवडते. थोडंसं तूप घालायचं आहे. पहिला सुरुवातीला घातलेलं आहे आपण. थोडं घालायचं आहे. अर्धी वाटी तूप लागतंय. स्वीटमार्टमध्ये मिळते. हो, स्वीटमार्टमध्ये मिळते. कराची हलवा म्हणतात किंवा माहीमचा हलवा म्हणतात किंवा बॉम्बे हलवाही म्हणतात.
हे बनवत असताना काळजी घ्यायची आहे की हे पॅनमधून सुटायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं आहे की पॅनमधून सुटत नाही. हा पॅन आहे, मी ह्याला ग्रीसिंग केलेला आहे. ग्रीसिंग म्हणजे चिटकू नये म्हणून याला आहे ना तेल लावलेलं आहे. तूप लावलं तरी चालतं, तेल लावलं तरी चालतं. ठीक आहे. आता काजू अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की आपल्याला तुकडे करता यावेत त्याचे. हे अशा पद्धतीने लावलेलं आहे की जेणेकरून मी स्लायसेस केले तर प्रत्येक बर्फीवरती एखादा काजू यावा. हां, हे तयार झालेला आहे आपला हलवा. तर आता आपण सेट करायला ठेवणार आहोत. अर्ध्या तासात साधारण हलवा तयार होतो. गार झाल्यावर कटिंग करायचं. गार झाल्यानंतर कटिंग करायचं आहे. सेट करण्यासाठी समजा तुम्हाला घाई असेल तर फ्रीजला पण लावू शकता. फ्रीजला लावला तरी चालतो. तर अशा पद्धतीचा आपला हलवा रेडी आहे. तर मित्रांनो, परिपूर्ण माहिती आपण दिलेली आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि खूपच मस्त सरांकडून माहिती मिळालेली आहे आणि नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.